इंडियन एअरफोर्स भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार आहे। इंडियन एअरफोर्समध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बँड्समन पदाची या ठिकाणी भरती चालू आहे आणि कोणालाही माहित नाही ही भरती या ठिकाणी निघाली म्हणून। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आले 20 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झालेले आहे आणि 2 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। इंडियन एअरफोर्स बँड्समन या भरतीमध्ये एक लक्षात ठेवा, म्युझिशियनचे हे पद आहे एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस आहे इंडियन एअरफोर्समध्ये सिलेक्शन व्हायचे एक लक्षात ठेवा। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे इंडियन एअरफोर्स बँड्समन या पदामध्ये एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। या भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर या भरतीची सर्व काही निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती लागणार आहे, ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षा होणार आहे की नाही होणार आणि या भरतीची जाहिरात आपण शॉर्टली तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर आपलं जर इंडियन एअरफोर्समध्ये तर आपलं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आहे। आणि या भरतीची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअरफोर्स भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इंडियन एअरफोर्सच्या तशा वॅकन्सी तर निघालेल्या आहेत, काही काही फ्रेशर उमेदवारांसाठी पण निघाल्या आणि काही काही बँड्समनच्या पण यामध्ये जागा एक लक्षात ठेवा। बँड्समनच्या जागा निघाले इंडियन एअरफोर्समध्ये हे कोणालाही या ठिकाणी ठाऊक नाही, कोणालाही या ठिकाणी माहिती नाही एक लक्षात ठेवा। तर बँड्समनची इंडियन एअरफोर्समध्ये जे या ठिकाणी बँड्समनची या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि यामध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की बँड्समन पदामध्ये जास्त कॉम्पिटिशन नाही आहे, जास्त फॉर्म यामध्ये येत नाही एक लक्षात ठेवा। कारण की कोणालाही वाजवता येत नाही एक लक्षात ठेवा, कोणालाही वाद्य वाजवता येत नाही, सगळ्यांना वाद्य वाजवता येत नाही, त्यामुळे यामध्ये जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। आणि ही इंडियन एअरफोर्सची जी भरती ही जे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर आहे एक लक्षात ठेवा 4 वर्षासाठी। आणि त्यानंतर जे आपण जर यामध्ये रिटायरमेंट झालो तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही अग्निवीर आहे तर त्यांच्यासाठी जे 50% रिझर्वेशन आहे। जे काही या ठिकाणी जे काही SSC GD मधले जे काही फोर्स आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, BSF CSF CRPF ITBP आसाम रायफल SSB NCB SSF SFS ह्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, यामध्ये 50% आरक्षण जे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीरांना आहे एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस आपल्या यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे बँड्समनची ही भरती या ठिकाणी निघालेली आहे इंडियन एअरफोर्सच्या माध्यमातून। ठीक आहे, तर बघा यामध्ये शैक्षणिक पात्रता जे आहे 10वी पास यामध्ये लागणार आहे। त्याचबरोबर बघा महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरता येते। तर बघा यामध्ये शिक्षण काय पाहिजे, तुम्ही 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर बघा पात्रता आणखीन काय सांगितलं, 10वी पास पाहिजे तुम्ही आणि त्याचबरोबर संगीत क्षमता, उमेदवारांना संगीतात प्रवीणता असणे आवश्यक आहे। टेम्पो पिच आणि एक संपूर्ण गाणे अचूकपणे गाणे आवश्यक आहे। ते एक तयारी धून आणि कोणत्याही नोटेशन सुधारण्याचा स्टॉप नोटेशन टॅब्लेचर, त्याचबरोबर टॉनिक झालं, सोल्पा झालं, हिंदुस्थानी कर्नाटिक झालं इत्यादी सादर करण्यास सक्षम असलेले पाहिजेत। आणि उमेदवारांना वैयक्तिक वाद्य ज्या वाद्यांना ट्यूनिंगची आवश्यकता असेल अशा वाद्यांचा बाबतीत ट्यून करण्यास आणि गायन किंवा वाद्यांवर अज्ञात नोट्स जुळवण्यास सक्षम असले पाहिजे। तर एवढं काही यामध्ये पात्रता आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। 17.5 ते 21 पर्यंत जर तुमचं वय असेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2009च्या दरम्यान आपण असले पाहिजे। तर 17.5 ते 21 पर्यंत वयोमर्यादा, नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आहे। आणि फीचा जर आपण विचार केला कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTVJ ओपन SBC कोणती कॅटेगरी 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर ही जी भरती आहे ग्राउंड जे आपल्याला ऑफलाईन या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड आहे। तर ग्राउंड कोणत्या ठिकाणी असणार आहे, भरती मेळाव्याचं जे ठिकाण आहे बघा 8 to ASCCO रेस कोर्स कॅम्प एअरफोर्स स्टेशन न्यू दिल्ली अँड 7 AC कॅबन रोड बेंगळूर कर्नाटक। बघा या ठिकाणी हे ग्राउंड असणार आहे। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर जास्तीत जास्त या भरतीचा लाभ घ्या, कारण की जास्त विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि कॉम्पिटिशन कमी आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 2 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि आपली भरती कधी होणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे, तर बघा 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण या ठिकाणी निवड प्रक्रिया जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचं जर
जर आपण विचार केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जी उंची आहे पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर आहे. छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, एवढं काही यामध्ये उंची छाती. आता ग्राउंडचा जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायचे. 7 मिनिटात आपण आरामात मारतो, 7 मिनिटं काहीच नाही. 1600 मीटर रनिंग जर तुम्ही पुरुष उमेदवार 7 मिनिटाच्या अंदर रनिंग मारली तर आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 8 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. महिला उमेदवारांना पण चांगला टाईम देण्यात आला आहे. महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे 8 मिनिटांमध्ये, जो की चांगला टाईम आहे. 8 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनिंग आपण आरामात त्या ठिकाणी मारू शकतो. आणि त्यानंतर आणखीन पण आपली इव्हेंट असणार आहे बघा. या ठिकाणी आपल्याला पुशअप आहे, यामध्ये पुशअप 1 मिनिटामध्ये 10 मारायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला 10 सीटअप मारायचे 1 मिनिटामध्ये आणि 20 स्क्वॉट मारावं लागणार 1 मिनिटामध्ये. तर नॉर्मली ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा अशा प्रकारे. आणि आपलं ग्राउंड झाल्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. 30 मार्काचा हा पेपर असणार आहे. इंग्रजीचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि मेन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे. 30 मार्काचा हा इंग्रजीमध्ये पेपर असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आता इंडियन एअरफोर्समध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्याला पगार किती भेटणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. पहिल्या वर्षी आपल्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड आपल्याला 21,000 रुपये भेटणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे 33,000 रुपये महिना भेटणार आहे. इन हँड आपल्याला 23,100 भेटणार आहे आणि 9,900 रुपये आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तिसऱ्या वर्षी तो पगार भेटणार आहे 36,500 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड 25,550 रुपये भेटणार आहे आणि आपल्याला 10,950 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर चौथ्या वर्षी आपल्याला पगार किती भेटणार आहे, महिन्याला 40,000 आणि इन हँड 28,000 रुपये भेटणार आहे. 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तर टोटल 4 वर्षाची जे कार्पस फंडमध्ये पैसे जमा केले जाणार आहे 5 लाख रुपये आपले जमा केले जाणार आहे आणि त्याचं जे व्याज आपल्याला भेटणार आहे 4 वर्षानंतर 5 लाखाचे 5,000 रुपये 5 लाख आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे 10,04,000 रुपये आपल्याला टोटल निधी या ठिकाणी पॅकेज भेटणार आहे 4 वर्षानंतर आपल्या या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर, ठीक आहे. आणि जे काही 25% त्यांना रेग्युलर या ठिकाणी ठेवलं जाणार आहे परमनंट आणि जे काही 75% तर त्यांना बाहेर केलं जाणार आहे. जे पण विद्यार्थी बाहेर होणार आहे, रिटायरमेंट होणार आहे, त्यांना पण या ठिकाणी रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे. स्टेट पोलीसमध्ये पण आरक्षण भेटणार आहे. त्याचबरोबर जे काही या ठिकाणी वनरक्षक आहे, फायरमॅन आहे, यामध्ये पण आरक्षण भेटणार आहे. आणि SSC-GD मध्ये तर नुकताच या ठिकाणी नोटीस आला आहे. जे काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे SSC-GDच्या CSF, BSF, CSF, CRPF, ITBP, आसाम रायफल, SSB, NCB, SSF ह्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, यामध्ये 50% आरक्षण आहे आणि पेपर नाही, ग्राउंड नाही यामध्ये, ठीक आहे. डायरेक्ट आपलं सिलेक्शन होऊन जाते. तर अशा प्रकारे प्रक्रिया या भरतीची शॉर्टली जाहिरात दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा.